नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खास टॉपिक घेऊन आलोय आणि ज्याच्यामध्ये आपण विचारणार आहोत की खरंच डॉक्टर ठरवतात का की शवविच्छेदन करायचं की नाही करायचं. बघा, बऱ्याचदा काय होतं की हॉस्पिटलमध्ये आपले रुग्ण दाखल असतात. त्या कधी कधी MLC केसेस असतात, म्हणजे न्याय वैद्यकीय प्रकरण असतात. तर कधी कधी नॉन MLC प्रकरण असतात, म्हणजे आजारपणासाठी सदर रुग्ण जे आहे ते त्या ठिकाणी गेलेला असतो. एकतर तो त्या ठिकाणी गेल्यानंतर मृत घोषित केलेला असतो, म्हणजे ब्रॉड डेड केस असते, किंवा त्या ठिकाणी तो दाखल झालेला असतो, उपचार सुरू केलेले असतात आणि उपचार सुरू केल्याबरोबर काही काळानंतर, अवघ्या काही क्षणानंतर, अवघ्या काही मिनिटांनंतर, तासांनंतर त्याचा मृत्यू होतो. आणि काही केसेस अशा असतात की त्यामध्ये उपचारादरम्यान काही काळानंतर सदर रुग्णाचा जो आहे तो मृत्यू होतो. आणि अशा वेळी बऱ्याचदा काय होतं की मृत्यूचं कारण जे आहे ते अस्पष्ट असतं, मृत्यूचं कारण निश्चितपणे माहीत नसतं. आणि त्यामुळे डॉक्टरांना अशा सर्व केसेस, जी की न्यायवैद्यक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे, ज्यामध्ये नातेवाईकांना काहीतरी संशय आहे, किंवा ज्यामध्ये डॉक्टरांना स्वतःच संशय आहे की काहीतरी वेगळं यामध्ये कायद्याचा प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे, अशा वेळी पोलिसांना त्याची माहिती कळवली जाते. त्याला वर्दी देणं असं म्हणतात. किंवा असा मृत्यू झाल्यानंतर कळवणं, ह्याला एडी कळवणं असं म्हणतात. बऱ्याच डॉक्टरांना एडी कळवणं म्हणजे काय, हा मूलभूत प्रश्न जो आहे तो पडत असतो. एडी म्हणजे आकस्मिक मृत्यू, ॲक्सिडेंटल डेथ. याची नोंद डॉक्टर ज्यावेळी त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवतात किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवतात, त्यावेळी तिथं एक रजिस्टर असतं, त्याला एडी रजिस्टर असं म्हणतात. त्या एडी रजिस्टरमध्ये मयत व्यक्तीचं नाव, त्याबद्दलचे इतर डिटेल्स, काय कारणाने आपल्याकडे आलेला होता, त्याच्यासोबत कोण होतं, त्यांचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स, थोडक्यात हकीकत, ही सगळी माहिती जी आहे आपल्याला डॉक्टरांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे किंवा लेखी स्वरूपामध्ये कळवता येत असते. आता अशी माहिती कळवल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे जे काही ठाणे अंमलदार आहेत ते आपलं नाव सांगतात, बक्कल नंबर सांगतात. त्याची नोंद आपल्या रजिस्टरमध्ये, डॉक्युमेंटमध्ये आपल्याला घ्यायची असते. आणि त्यानंतर ठाणे अंमलदार अमुक व्यक्तीकडे आपली ईडी जी आहे ती आम्ही वर्ग करत आहोत, सदरचे व्यक्ती आपल्याला संपर्क करतील, सदरचे व्यक्ती आपल्या रुग्णालयामध्ये तात्काळ येतील, अशी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाते. आता अशा प्रकारची वर्दी ज्यावेळी आपल्याला पोलिसांना मिळते, त्यावेळी पोलीस त्या ठिकाणी हजर होतात. आणि मग प्रश्न पडतो की खरंच पोस्टमॉर्टम करायचं की नाही, हे ठरवायचं कोणी, डॉक्टरांनी की पोलिसांनी? तर बघा मित्रांनो, डॉक्टरांची जबाबदारी ही केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करणे इथपर्यंतच असते. पोलिसांनी जे आहे तो सर्वासर्वी निर्णय घ्यायचा आहे की सदर जो काही मृत्यू झालेला आहे, या मृत्यूमध्ये शवविच्छेदन करणं आवश्यक आहे किंवा नाही आहे.